नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विभागातील अभियांत्रिकी चित्रकला या विषयातील घटक भूमितीय रचना भाग 1 आपण मागील भागामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. या भागामध्ये आपण भूमितीय रचना भाग 2 पाहणार आहोत. भूमितीय रचनेचा व अभियांत्रिकी आरेखनाचा किती जवळचा संबंध आहे हे आपण मागील भागात पाहिलेले आहेच. भूमितीय रचना भाग 2 मध्ये आपण एकूण 4 रचनांचा अभ्यास करणार आहोत. पैकी पहिली आहे दिलेल्या बाजूवर चौरस काढणे. दुसरी रचना आहे दिलेले त्रिज्येचे वर्तुळ काढणे. तिसरी रचना आहे दिलेल्या बाजूवर नियमित पंचकोन काढणे. आणि चौथी रचना आहे दिलेल्या वर्तुळ परिघावर नियमित षटकोन काढणे. तर भूमितीय रचना भाग 2 मधील रचना क्रमांक 1 आहे दिलेल्या बाजूवर चौरस काढणे. आणि प्रश्न आहे 60 मिलीमीटर लांबीची बाजू असलेला चौरस काढा. त्यासाठी सुरुवातीला 60 मिलीमीटर लांबीची रेषा घ्यायची आहे. रेषेला ए बी असं नाव द्या. त्यानंतर कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्या. कंपासचं टोक बी बिंदूवर ठेवा आणि एक मोठा कंस ए बी रेषेपासून काढायचा आहे. त्यानंतर कंस ए बी ला जिथं छेदतो तिथं 1 नंबर द्या. 1 नंबरवर कंपासचं टोक ठेवा. त्याच कंसावर एक मार्किंग करा. पुढे त्या बिंदूला 2 नंबर नाव द्या. त्यानंतर कंपासचं टोक 2 नंबर बिंदूवर ठेवा आणि पुढे एक मार्किंग घ्या. त्याला 3 नंबर नाव द्या. कंपासमध्ये त्रिज्या 30 ठेवायची आहे. कंपासचं टोक 2 आणि 3 वर ठेवून वरच्या बाजूला एकमेकांना छेदणारे 2 कंस काढायचे आहेत. याला आपण 4 नंबर देऊया. बी बिंदू आणि 4 नंबरचा बिंदू छेदणारी एक अंदाजे लांबीची रेषा घ्यायची आहे. आणि ही रेषा ए बी रेषेला काटकोनात येते. चौरसाचे चारी बाजू समान आणि चारी कोण काटकोन असल्यामुळं आपल्याला प्रथम बी बिंदू मधून काटकोन करणारी ही रेषा या कृतीच्या साहाय्याने काढावी लागते. त्यानंतर कंपासमध्ये ए बी एवढं अंतर घ्या. हे पहा, कंपास टोक बी बिंदूवर ठेवा आणि बी बिंदूतून काढलेल्या काटकोन करणाऱ्या रेषेवर छेदा. त्याला सी नाव द्या. हा सी बिंदू झाला. कंपास टोक सी बिंदूवर ठेवा आणि डाव्या बाजूला आणि ए च्या वरच्या बाजूला एक कंस काढा. पुन्हा कंपास टोक ए बिंदूवर ठेवा आणि त्या वरील कंसाला छेदणारा दुसरा एक कंस काढायचा आहे. तो छेदन बिंदू म्हणजे झाला डी. सी बिंदू आणि डी बिंदू जोडायचे आहेत. त्याच पद्धतीनं ए बिंदू आणि डी बिंदू ही जोडा. अशा पद्धतीनं चौरस ए बी सी डी तयार होतो. चारी कोण काटकोन आहेत हे दाखवण्यासाठी अशा चिन्हाच्या साहाय्यानं या कोपऱ्यामध्ये मार्किंग करा. अशा पद्धतीनं चौरस पूर्ण होईल. त्यानंतर रचना क्रमांक 2 दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढणे. आणि प्रश्न आहे 50 मिलीमीटर लांबीची त्रिज्या असलेलं वर्तुळ काढा व त्यामध्ये त्रिज्या, जीवा, व्यास व परिघ
दाखवायचा आहे. त्यासाठी सेट स्क्वेअरच्या साह्यानं अंदाजे लांबीची रेषा घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर अंदाजे मधोमध एक मार्किंग करा आणि हे मार्किंग म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू झाला. कंपासचं टोक केंद्रबिंदू ठेवण्याच्या अगोदर कंपासमध्ये आपल्याला त्रिज्या घ्यावी लागेल. कंपासमध्ये 50 मिलीमीटर एवढं अंतर घ्यायचं आणि आपण जे मार्किंग केलेलं आहे रेषेवर त्या मार्किंगवर कंपासचं टोक ठेवून एक वर्तुळ काढायचं आहे. अशा पद्धतीने हे वर्तुळ तयार झालं. हा झाला केंद्रबिंदू. केंद्रबिंदू आणि परिघावरील कोणताही बिंदू जोडणारी जर रेषा काढली आपण तर ही झाली त्रिज्या. त्याच पद्धतीनं केंद्रबिंदूतून जाणारी पण परिघाच्या कोणत्याही दोन ठिकाणी मिळणारी रेषा म्हणजे हा झाला व्यास. त्याच पद्धतीनं परिघावरील कोणतेही दोन भिन्न बिंदू जोडणारी रेषा म्हणजे झाली ही जीवा. अशा पद्धतीनं सेंटरला ओ नाव द्या, परिघावरील या बिंदूला ए नाव द्या, परिघावरील दुसऱ्या बिंदूला बी नाव द्या. म्हणजे ए बी हा वर्तुळाचा व्यास झाला. याला एम नाव द्या म्हणजे ओ एम ही वर्तुळाची त्रिज्या झाली आणि पी क्यू ही वर्तुळाची जीवा झाली. आणि ज्या रेषेच्या साह्यानं वर्तुळ तुम्हाला दिसतं तो झाला परिघ. पुढील रचना क्रमांक 3 आहे. दिलेल्या बाजूवर नियमित पंचकोन काढणे आणि प्रश्न आहे 60 मिलीमीटर लांबीची बाजू असलेला नियमित पंचकोन काढा. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला 60 मिलीमीटर लांबीची रेषा काढावी लागेल. रेषेला मी ए आणि बी नाव देतो. नंतर मागील रचनेप्रमाणे रेषेचे समान दोन भाग करण्याची कृती आपल्याला करावयाची आहे. त्यासाठी कंपासमध्ये रेषा ए बीच्या निम्म्यापेक्षा आपल्याला जास्त अंतर घ्यायचं आहे. अंदाजे हे निम्म झालं हे आणि यापेक्षा जास्त म्हणजे आपण एवढं घेऊया. कंपास टोक बी बिंदूवर ठेवायचं, वरच्या बाजूला एक कंस आणि ए बीच्या खालच्या बाजूला एक कंस. त्याच पद्धतीनं कंपास टोक ए बिंदूवर ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस आपल्याला काढायचे आहेत. छेदनबिंदूला 1 नंबर आणि वरील छेदनबिंदूला 2 नंबर नाव द्या. 1 आणि 2 मधून जाणारी एक अंदाजे लांबीची रेषा घ्यायची आहे. या रचनेमधील फक्त पंचकोनाच्या 5 बाजू ठळक कराव्यात, बाकी सर्व कृती फिक्कट असावी. त्यानंतर बिंदू बी मधून आपल्याला खाली काटकोनात रेषा घ्यायची आहे. त्यासाठी या पद्धतीनं उलटा कोनमापक बी बिंदूला मिळवायचा आणि तंतोतंत 90 अंशाला मार्किंग करून बी बिंदू मधून एक काटकोनात खाली अंदाजे लांबीची रेषा घ्यायची आहे. त्यानंतर कंपासमध्ये ए बीच्या मध्यावर पर्यंत अंतर घ्यायचं आहे. त्यासाठी कंपासचं टोक बी बिंदूवर ठेवा आणि ए बीच्या मध्याला आपण ओ नाव दिलेलं होतं. बी ओ एवढं अंतर घेऊन
या ठिकाणी टाकायचा आहे. बी पासून खाली काटकोनाची रेषा काढतो आपण त्या रेषेवर, आणि त्या रेषेला मी यम नाव देतो. कंपासचं टोक यम बिंदूवर ठेवायचं आणि बी बिंदू पासून एक अर्धवर्तुळ काढायचं आहे. त्यानंतर रेषा ए बी चा ए बिंदू आणि या अर्धवर्तुळाचा मध्यबिंदू यम मधून जाणारी एक रेषा काढायची आहे. पहा, ए बिंदू आणि अर्धवर्तुळाचा मध्य बिंदू यम या दोन्ही बिंदूमधून जाणारी रेषा अर्धवर्तुळापर्यंत काढायची आणि याला नाव देऊया आपण यल. आता कंपास मध्ये ए यल एवढं अंतर घ्यायचं आहे. कंपास टोक ए बिंदूवर ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक यल पर्यंत असावं. म्हणजे कंपास मध्ये आता ए यल एवढं आपण अंतर घेतलेलं आहे आणि यल बिंदू पासून एक मोठा कंस रेषा ए बी च्या दुभाजक रेषेपर्यंत काढायचा आहे. आणि हा जो बिंदू आपल्याला मिळतो हा पंचकोनाचा तिसरा बिंदू डी बिंदू मिळतो. आता कंपास मध्ये रेषा ए बी च्या लांबी एवढं अंतर घ्यायचं. पहा, करेक्ट तेवढं अंतर घ्या. कंपास टोक बी बिंदूवर ठेवा आणि आता काढलेल्या मोठ्या कंसावर एक मार्किंग करा. तो झाला पंचकोनाचा हा सी बिंदू. त्यानंतर कंपासचं टोक डी बिंदूवर ठेवा आणि ए च्या वरच्या बाजूला येईल असे कंस काढायचा आहे. त्यानंतर ए वर कंपासचं टोक ठेवा आणि त्या पहिल्या कंसाला छेदणारा हा दुसरा कंस, छेदन बिंदू म्हणजे पंचकोनाचा पाचवा बिंदू ई बिंदू येईल. आणि अशा पद्धतीनं बी आणि सी जोडा. त्यानंतर सी आणि डी, अशा पद्धतीनं बी सी, सी डी, डी आणि ई ए जोडून नियमित पंचकोन तयार झाला. पुढील रचना आहे रचना क्रमांक 4. दिलेल्या वर्तुळ परिघावर नियमित षटकोन काढणे आणि त्यासाठी प्रश्न आहे 40 मिलीमीटर लांबीची त्रिज्येच्या वर्तुळ परिघावर नियमित षटकोन काढा. त्यासाठी आपण एक अंदाजे लांबीची रेषा घ्यायची सुरुवातीला. त्यानंतर वर्तुळ 40 मिलीमीटर लांबीचं त्रिज्येचं वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला कंपास मध्ये 40 मिलीमीटर अंतर घ्यावं लागेल. नेहमी अंतर घेताना शून्यापासून मोजायचं. सेट स्क्वेअरची शून्य असलेली रेषा आणि 4 अंक जिथं लिहिलेलं आहे ती मोठी रेषा, म्हणजे कंपास मध्ये 40 मिलीमीटर हे अंतर होईल. अंदाजे मध्यावर एक मार्किंग करा. त्याच्यावर कंपासचं टोक ठेवून एक वर्तुळ काढायचं आहे. त्यानंतर ओ नाव देतो मध्यबिंदूला मी. वर्तुळ परिघ रेषेवरचा हा ए बिंदू झाला. त्यानंतर परिघावरील हा दुसरा बिंदू हा डी बिंदू झाला. कंपास मधील वर्तुळ काढताना जे अंतर घेतलं होतं तेच अंतर ठेवायचं आहे, अंतर बदलायचं नाही. कंपास टोक डी बिंदूवर ठेवून वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक वर्तुळ परिघ रेषेवरच छेदणारे 2 कंस काढायचे आहेत. त्याच पद्धतीनं कंपास टोक ए बिंदूवर ठेवून वरच्या बाजूला एक छेदणारा कंस आणि खालच्या बाजूला छेदणारा कंस काढायचा आहे. अशा पद्धतीनं हा बी बिंदू आपला असेल, हा सी बिंदू, हा डी, हा ई बिंदू आणि हा
एफ अशा पद्धतीनं सर्व बिंदू जर जोडले तर नियमित षटकोन तयार होतो. म्हणजे सर्व बाजू समान आणि सर्व आंतरकोन समान असणारा हा नियमित षटकोन होईल. यानंतर आपण पुढील रचना भूमितीय रचना भाग क्रमांक 3 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.